मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे, नॅचरोपॅथ तज्ञ. आज एक एकदम नवीन विषय घेऊन मी आपणा समोर आलेली आहे. पुष्पा औषधी. तर डॉक्टर एडवर्ड बाथ यांची फ्लॉवर रेमेडी, इंग्लिश ऋषी ही म्हणू शकतो. म्हणजे फुल हे ब्लूमिंग स्टेज मध्ये असतं, त्याच्यात ती सगळ्यात जास्त पॉवर असते. तो फुलांवर संशोधन केलं आणि फ्लॉवर थेरपी, फ्लॉवर रेमेडीज म्हणून 38 औषधं त्यांनी शोधून काढले. याच व्याधी या मानसिक असतात. आपल्या मनात खूप विचार केल्यामुळे बऱ्याच जणांना निद्रानाशाचा त्रास होतो. हा अतिविचाराने होतो. आणि शरीर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर म्हणजे काही लोक अतिविचार करतात, जळफळाट असतो, द्वेष करतात, अशांना लवकर ऍसिडिटी लागू शकते. काही लोकांना स्वतः जवळची कुठलीच गोष्ट सोडायची नसते, ना ज्ञान द्यायचं असतं, ना पैसे द्यायचे असतात. अशा लोकांना पटकन कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. काही लोकांना सगळंच देऊन टाकायची सवय असते, अति तेथे माती म्हणतो आपण. यांना वरचेवर डिसेंट्रीचा आजार होतो. एकदम काही लोकांनी नको ते असं एकदम पाहिलेलं असतं, त्यांची वाचाच गेलेली असते. इथे फ्लॉवर रेमेडी खूप चांगला उपयोग होऊ शकतो. नोकरी बदलून दुसऱ्या ठिकाणी जातात, ते पटकन ऍडजस्ट होत नाही. काही मुली लग्नानं ऍडजस्ट कसं व्हावं ते कळत नाही. काही देश सोडून जातात, गाव सोडून जातात. त्याच्याकरता ही फ्लॉवर रेमेडी अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांवर तर ही फ्लॉवर थेरपी अतिशय उपयुक्त. अति हुशार मुलांनाही खूप प्रॉब्लेम येतो. काहींची तेवढी कुवतच नसते. आई वडील खूप मागे लागतात, मग ते फ्रस्ट्रेशन बरोबर आजारी पडतात. ताप येतो, आपण त्याला एक्झाम सहानुभूती करता एखादं कारण शोधून ठेवतात. सगळे वयोगट आपण घेऊ. आता खूप वयस्कर झालेल्या मुलं बरेचसे फॉरेनला जातात किंवा त्यांना डिप्रेशन येतं. आणि मंडळी, हा मी एक 10 दिवसाचा कोर्स घेऊन आलेली आहे. अतिशय तुम्हाला उपयोगी आहे. म्हणजे सध्याच्या ज्या धकाधकीच्या जीवनात ना, सगळे आजार हे मानसिकच 80% आहेत, फिजिकल हे फक्त 20% आहेत. तर ह्या फ्लॉवर रेमेडीचा तुम्ही स्वतः करता उपयोग करू शकतात, आपल्या फॅमिली मेंबर्स करता उपयोग करू शकतात, आपल्या मित्रमैत्रिणींकरता उपयोग करू शकतात. त्याला नो साईड इफेक्ट, इझिली अवेलेबल असतात. याचे डोस कसे घ्यायचे, चिकित्सा कशी करायची, हे सगळं मी तुम्हाला या कोर्स मध्ये शिकवणार आहे. अतिशय सोपा, आयुष्य बदलवून टाकणारा असा फ्लॉवर रेमेडीचा कोर्स. सर्वांनी जरूर याला ऍडमिशन. अनॅटॉमी ऑफ माइंड म्हणू शकतो, इमोशन्स म्हणू शकतो, बॉडी माइंड रिलेशनशिपचं बॅलन्स म्हणू शकतो, थॉट पॅटर्न बदलू शकतो. शरीर हे दृश्य मन आहे आणि मन हे आपलं अदृश्य शरीर आहे. अंतर्मनाने निर्माण केलेली शारीरिक अवस्था ही आपण पुष्प औषधींनी सुधरवू शकतो. व्यक्तिमत्व विकास होतो, एकाग्रता वाढते, स्थिरता येते, समज येते, आकलन शक्ती वाढते, चिडखोरपणा जातो, स्मरणशक्ती वाढते व विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होते. चिंता, काळजी, डिप्रेशन, ओसीडी, बायपोलर डिसऑर्डर, आत्मविश्वासाचा अभाव, चंचलता, स्लीप डिसऑर्डर अशा विविध मानसिक समस्यांचा समूळ नाश करणे आपल्याला शक्य होते. पुष्प औषधी हे शरीर व भावनांचा संबंध असलेले शास्त्र आहे. आपण याचा अतिशय सखोल अभ्यास करणार आहोत आणि कुठल्या विचारांवर, कुठल्या आजारांवर कुठले औषधं दिले गेले पाहिजे, फॉर्म्युले कसे तयार करायचे, हे आपण ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत. तर तुम्हाला हे अतिशय उपयोगी आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. हे कोणी सहजपणे अगदी शिकू शकते आणि या फ्लॉवर रेमेडी तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या आहेत. तर माझं तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे की तुम्ही हा कोर्स जरूर करावा. हा कोर्स आपण ऑनलाईन घेणार आहोत. याचे तुम्हाला सगळे माझे व्हिडिओज मिळतील, नोट्स मिळतील, फॉर्म्युलेज मिळतील आणि पुढेही तुम्हाला कायम सहकार्य मिळेल की कुठल्या आजारपणावर कुठलं कॉम्बिनेशन दिलं पाहिजे. तर मंडळी, जरूर तुम्ही हा कोर्स करा. माझा फोन नंबरही मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर लवकरात लवकर जरूर रजिस्ट्रेशन करावे. नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र.